गावाचे नाव गिरणारे. नाशिक जिल्ह्याच्या कुशीत विसावलेलं एक शांत, हिरवळीत न्याहाळलेलं मध्यमवर्गीय गाव. राहुल म्हणजे अभ्यासात हुशार, शांत, मनमिळावू आणि खूप स्वप्न बाळगणारा मुलगा. त्याचे वडील गणपत थेटे गावातच शेती करायचे. आई सरिता थेटे मायेची मूर्ती, 3 खोल्यांचं छोटस घर, पण घरात प्रेम भरलेलं होतं. राहुल शाळेत पहिला नंबर मिळवायचा. शिक्षक त्याचं कौतुक करत. आई वडिलांच्या डोळ्यात त्याचं भविष्य उजळून दिसायचं. माझा राहुल मोठा इंजिनियर होणार, आई सतत म्हणायची. शेवटी राहुलनं पुण्यातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वडिलांनी शेती गहाण टाकून, सोनं विकून त्याला शहरात पाठवलं. त्याच्या डोळ्यात स्वप्न होतं, मोठं काहीतरी करायचं, आईच्या पदरात सुख द्यायचं. पुण्यात 4 वर्ष राहुलनं खूप मेहनत घेतली. अभ्यास, पार्ट टाइम जॉब, हॉस्टेल मधलं एकाकीपण, सगळं सहन करून तो एक दिवस मोठ्या IT कंपनीत सिलेक्ट झाला. चांगलं पॅकेज, तोंड भरून पगार. पहिला पगार आईच्या हातात देताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणाली, बाळा, आता वाटतं सगळं ठीक होईल. राहुल आता दर आठवड्याला नाशिकला यायचा. आईसाठी फळं, कपडे आणायचा. घरात थोडं नवं रंगरंगोट केलं. बहीण विवाहाच्या वयात होती, तिच्या शिक्षणासाठीही तो पैसे द्यायचा. आई म्हणायची, माझा राहुल आता मोठा माणूस झालाय. आई वडिलांनी त्याचं लग्न ठरवलं. पल्लवी नंदू हरक, बगूर गावची, शिक्षणानं BA, दिसायला सुंदर, बोलकी, शहरात वाढलेली. लग्न 2021 मध्ये झालं. संपूर्ण गावाला आमंत्रण होतं. सनई चौघडे, रांगोळ्या, गोडधोड. पल्लवी आणि राहुलचं नवविवाहित जोडपं नाशिकमध्ये त्यांच्या फ्लॅटमध्ये राहायला लागलं. राहुलनं तिच्यासाठी सोन्याचं मंगळसूत्र घेतलं, मोबाईल दिला. सुरुवातीचे महिने खूप गोड होते. दोघं हसत खेळत राहायचे. पण 6 महिन्यानंतर पल्लवीच्या वागण्यात बदल यायला लागला. ती सतत मोबाईल मध्ये गुंतून राहायची. राहुल काही बोलायला गेला तर म्हणायची, मी काय तुझी गुलाम आहे का? आई कुरकुर करायला लागली, माझा सासर नाही, तुरुंग आहे हे. त्यावर पल्लवीचा संताप अनावर झाला. तुझ्या आईचं सगळं मीच बघायचं का? मी सेविका नाही. हवं असेल तर तिला वृद्धाश्रमात ठेव. राहुलला धक्काच बसला. त्यानं प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिला समजायचं नव्हतं. उलट तिनं फोन करून आपल्या घरच्यांना सांगितलं की राहुल आणि त्याची आई तिला त्रास देतात. पल्लवीच्या वडिलांचा, नंदू हरक यांचा दर आठवड्याला फोन यायचा. राहुल आमच्या लेकीला त्रास देतोस का? चा मेहुणा अंकेश, मावस मामा रामदास आणि मामी माधुरी हे सगळे राहुलला धमक्या द्यायचे. पल्लवी कधी कधी रडत रस्त्यावर धावून जायची. पोलीस स्टेशनला जाण्याची धमकी द्यायची. एकदा तर ती म्हणाली, मी आत्महत्या करेन, राहुलनं मला मारलं. हे ऐकल्यावर तिचे नातेवाईक राहुलला फोन करून शिव्या देत. राहुल गप्प राहायचा. त्यानं मोबाईल मध्ये काही वादाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले, पण पोलिसांकडे गेला नाही. लोक काय म्हणतील हे त्याला सतावत राहिलं. राहुल आता ऑफिसमध्येही गप्प राहू लागला. कामात लक्ष लागत नसे. टीम लीडर विचारायचे, सगळं ठीक आहे का? पण तो फक्त हसून म्हणायचा, हो सर, थोडा थकलोय. आईनं विचारलं, बाळा काही सांगायचं आहे का? पण राहुल शांतच राहिला. एक दिवस तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, आई मी तुटतोय ग, मी कशासाठी लढतोय हेच कळत नाही. आईनं त्याला मिठी मारली, डोळे पुसले, म्हणाली, बाळा, तुझ्या वेदनेचं कारण जर नातं असेल तर त्या नात्यापेक्षा तू महत्वाचा आहेस. त्या दिवशी सकाळी पुन्हा वाद झाला. राहुलनं आईच्या मेडिकलसाठी पैसे काढले होते. पल्लवीला हे खटकलं. ती ओरडली, तुझी आई म्हणजे ATM आहे का? सतत तिच्यावर खर्च. राहुल फक्त म्हणाला, ती माझी आई आहे. पण पल्लवीचा स्वर अधिकच धारदार झाला, तू मेलास तर सगळं सुटेल. दुपारी राहुलनं ऑफिसला सुट्टी घेतली. संध्याकाळी वरच्या खोलीत गेला. आईनं विचारले, चहा घेणार का? तो काही बोलला नाही. काही वेळाने हालचालच बंद झाली. शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडलं. राहुल पंख्याला गळपास लावून घेतलेला. कोपऱ्यात राहुलची वही होती. त्यात एक चिठ्ठी होती. आई मला माफ कर, मी खूप प्रयत्न केला, पण या नात्यात मला श्वास घ्यायला जागा नव्हती. पल्लवी, तिचे वडील, आई अंकेश, रामदास मामा, माधुरी मामी सगळ्यांनी मिळून मला आतून संपवलं. मी जगणं थांबवलं, पण तू खंबीर राहा. आईनं ती चिठ्ठी वाचली, ओरडून रडायला लागली, माझ्या बाळाला का संपवले रे? नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. सरिता थेटे यांनी कलम 306 अंतर्गत तक्रार दाखल केली. राहुलचे व्हिडिओ पोलिसांनी तपासले. त्यात मानसिक छळ स्पष्ट होता. शेजारी मित्र साक्षीदार बनले.
पल्लवी तिचे वडील नंदू, आई अंकिता, अंकेश, रामदास मामा, माधुरी मामी सगळ्यांवर गुन्हा दाखल झाले. ही सरिता ठेटे कोर्टात जाते. राहुलचा फोटो हातात घेते, म्हणते माझा राहुल शांत होता, पण त्याचं रडणं कोणी ऐकलं नाही. राहुल गेल्यावरही त्याची वही उरली आहे. त्याची आई ती वही उशाशी ठेवते, रोज वाचते. देवाकडे फक्त एकच मागणी मागते, दुसरा कोणताही राहुल असं संपू नये.